नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ज्या महिला सकाळी उठून या 4 गोष्टी करतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करते. नमस्कार मंडळी, आपल्या घरात सुख, शांती आणि पैशांची भरभराट व्हावी हीच तर प्रत्येकाची इच्छा असते ना. पण तुम्हाला माहीत आहे का, काही स्त्रिया सकाळी केलेल्या काही छोट्या सवयींमुळे त्यांच्या घरात लक्ष्मी देवी कायम वास करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा 4 अद्भुत सकाळच्या गोष्टी ज्या प्रत्येक आईने, बहिणीने आपल्या घरात करायला सुरुवात केली पाहिजे आणि याची खात्री बाळगा. या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातून गरिबी, तणाव आणि अपयश कायमचे नाहीसे होतील. भाग 1. देवी लक्ष्मी व दरिद्रतेचे रहस्य. आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे की जिथे शांतता, स्वच्छता आणि श्रद्धा असते तिथे लक्ष्मी देवी स्वतः येऊन बसतात आणि जिथे अस्वच्छता, भांडण आणि आळस असतो तिथे तिची बहीण दरिद्रता देवी. म्हणूनच म्हटलंय, सकाळचं पहिलं कर्म लक्ष्मीचं स्वागत. तर पाहूया त्या 4 शुभ गोष्टी ज्या सकाळी केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होतात. पहिली गोष्ट, लवकर उठून पाणी शिंपडणे. पहाटेच्या वेळी म्हणजे देवतांचं आगमन असतं. म्हणतात ना, ब्रह्ममुहूर्तात उठणारं घर तिथे लक्ष्मी कधीच रुसत नाही. सकाळी लवकर उठून तुम्ही तुमचं अंगण, घराची चौकट आणि मुख्य दार स्वच्छ करा. यानंतर स्वयंपाकघरात ठेवलेलं पवित्र पाणी, तांब्याच्या कलशात भरलेलं पाणी असेल तर उत्तम, ते उजव्या हाताच्या तळव्यावर घेऊन घराच्या दारावर, अंगणात थोडं शिंपडा. असं केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि लक्ष्मी देवीला स्वागताचा संकेत मिळतो. त्या घरात त्या स्वतः प्रवेश करतात आणि आपला आशीर्वाद देतात. दुसरी गोष्ट, देवघरातील पूजा आणि दारावरील दिवा. पाणी शिंपडल्यानंतर पूजा करणं म्हणजे आपल्या दिवसांची सुरुवात सकारात्मकतेने करणं. देवघरात दिवा लावल्यावर तो दिवा घराच्या मुख्य दारावर देखील ठेवावा. देवी लक्ष्मीला उजेड आवडतो. ती प्रकाशात वास करते, अंधारात नाही. ज्या घराच्या दारावर सकाळी आणि संध्याकाळी दिवा जळतो तिथे कधीही अडचण टिकत नाही आणि लक्ष्मी देवी म्हणतात, जिथं माझं स्वागत दिव्याने होतं तिथे माझा आशीर्वाद आपोआप येतो. तिसरी गोष्ट, शुभ रांगोळी किंवा स्वस्तिक. आता पुढचं सुंदर काम, रांगोळी. घराच्या दारावर एक छोटी रांगोळी, एक स्वस्तिक किंवा चांदण्यासारखं डिझाईन काढा. रांगोळी म्हणजे स्वागताचं प्रतीक. ती लक्ष्मी देवीला दाखवते की या घरात प्रेम, सौंदर्य आणि श्रद्धा आहे. मातीचा पिठाचा स्वस्तिकही चालेल, पण दारावर तो शुभ चिन्ह नक्की असू द्या. चौथी गोष्ट, दारावर पाण्याचं भांड ठेवणे. जुन्या काळी आपल्या आज्या घरावर दारावर एक मातीचं भांड ठेवायचे. त्यात पाणी भरलेलं असायचं आणि वर 1-2 फुलं ठेवलेली असायची. ते फक्त सजावट नव्हतं, ती एक ऊर्जेची जागा होती. त्या पाण्यामुळे घरात थंडावा, शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकते आणि देवी लक्ष्मीला असा घराचा प्रवेशद्वार खूप आवडतो. म्हणूनच आजपासून तुम्ही दारावर एक पाण्याचे भांडे ठेवायला सुरुवात करा. ते तुमच्या घरात समृद्धीचं प्रतीक ठरेल. लक्ष्मी देवीला स्वच्छता, शांती आणि प्रकाश आवडतो, तर तिच्या बहिणीला दरिद्रतेला, अस्वच्छता, आवाज आणि आळस. म्हणून ज्या घरात सकाळी उशिरा उठतात, घरभर पसारा असतो, भांडणं होतात, भांडी रात्रभर न धुतलेली असतात, तिथे लक्ष्मीचा वास नसतो, तिथे दरिद्रता स्थायिक होते. म्हणून आजपासून संकल्प करा, दर सकाळी या 4 गोष्टी न चुकता करायच्या. हे 4 नियम जर प्रत्येक महिला पाळू लागली तर त्या घरात कधीही पैशाची, प्रेमाची किंवा समाधानाची कमतरता राहणार नाही. माता लक्ष्मी त्या घरात नेहमी राहतील आणि सर्व अडचणी हळूहळू दूर करतील. धन्यवाद.